सांगली जिल्हा राजपूत समाजातर्फे समाजाच्या सभागृह आणि सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज सकाळी वारणाली येथील चिंतामणी गणेश मंदिरा शेजारी महापालिकेने दिलेल्या जागेत करण्यात आला। या कामासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर मंडळींनी आणि समाजातील मान्यवरांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली। तर समाजातील अनेक मान्यवरांनी जागेवरच आपली मदत रोख स्वरूपात सुपूर्द केली। त्यामुळे हे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची आशा समाजात निर्माण झाली आहे। सांगली जिल्हा राजपूत समाजाला महापालिकेने वारणाली इथं दिलेल्या जागेत महाराणा प्रताप सिंह उद्यानामध्ये महाराणा प्रताप सिंह यांचा पुतळा आणि सभागृह तसेच सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे। सभागृह तसेच सांस्कृतिक भवनासाठी खासदार विशालदादा पाटील यांनी आपल्या खासदार फंडातून 10 लाख रुपये मंजूर केले आहेत। या कामाचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी वसंतदादा कारखान्याचे संचालक हर्षवर्धन प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक विष्णू माने, रवींद्र खराडे, रोहित नगरकर, स्वप्नील औंधकर, कॉन्ट्रॅक्टर दात्यासाहेब खोत, सूर्यवंशी सर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रमोद सिंग राजपूत, सांगली जिल्हा राजपूत समाजाचे अध्यक्ष PL राजपूत, खजिनदार प्राध्यापक MS राजपूत, कार्य अध्यक्ष मोहन सिंग राजपूत, उद्योजक राम सिंग राजपूत, AL राजपूत, मिराज शहर राजपूत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत राजपूत, नारायण राजपूत, सुमेर सिंग राजपूत, उद्योजक उदय सिंग राजपूत, MIDC, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अमर सिंग राजपूत, उदय सिंग राजपूत कर्नाळकर, भालू सिंग राजपूत मामा, राजेंद्र सिंग ठाकूर, नितीन दुबे, रूपसिंग राजपूत, रामसिंग परदेशी, संभाजी राजपूत, उत्तम सिंग राजपूत व राजपूत समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी PL राजपूत सर, प्राध्यापक MS राजपूत सर, उद्योजक रामसिंग राजपूत, उत्तम सिंग राजपूत, मिरज शहर राजपूत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत राजपूत, उद्योजक AL राजपूत यांनी समाजाचा सभागृह आणि सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची देणगी यावेळी रोख स्वरूपात दिली आहे। तर भालू सिंग राजपूत मामा आणि उद्योजक उदय सिंग प्रताप सिंग राजपूत यांनी प्रत्येकी 51,000 रुपयांची देणगी यावेळी सुपूर्द केली। तर राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक विष्णू माने यांनी सदर कामासाठी आमदार इंद्रिस नायकवडी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली। तरी समाजाच्या सदर कामासाठी समाजातील सर्वच लोकांनी मोठ्या प्रमाणावर हातभार लावून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असं आवाहन सांगली जिल्हा राजपूत समाजाचे अध्यक्ष PL राजपूत सर, खजिनदार प्राध्यापक MS राजपूत, कार्याध्यक्ष मोहन सिंग राजपूत आणि सर्व पदाधिकारी यांनी केलं आहे।